नर्मदे हर हर म्हणून आहे. ते पुस्तक कोणते शास्त्रीने लिहिलेलं आहे. त्याच्यात त्यांनी औषधी वनस्पती जे आहे त्या नर्मदेच्या काठी असलेल्या आणि नर्मदा परिक्रमा का करायची आहे याचं वर्णन केलेलं आहे. ते मला वाटते काहीतरी 350 का 700 किलोमीटरची परिक्रमा आहे. आता अंदाज नाही. ती परिक्रमा करायला सांगितली. इतर कोणत्याही नद्याच्या बाबतीत परिक्रमा नाही किंवा आपण ऐकत नाही. परिक्रमा म्हणजे काय ना, नर्मदा जिथून उगम पावते तिथून सुरू करायची, ते सरळ सरळ तुमच्या जिथे ती संपते गुजरातमध्ये. तर आम्ही ते ठिकाण पाहिलेलं नाही. तिथे वेगवेगळ्या जे आराधना करणारे लोक आहेत, साधना करणारे लोक आहेत, त्यांचे तप मोठे मोठे जे आहे ते हे आहेत ठिकाणं आहेत ते. तर तिथं ते राहून कठीण तपश्चर्या करतात. आम्ही कुठे गेलो तर काय आहे त्या ठिकाणाचं नाव होतं पटवर्धन शास्त्री वगैरे त्या ठिकाणी साधना करत होते. गुजरातच्या आमच्या टूरमध्ये आम्ही गेलेलो होतो. पण ठीक आहे, त्यानंतर पुढे वाचतो. ज्यांचे पाणी खडकावर हलविले जाऊन आपटल्यामुळे शुद्ध व विच्छिन्न विच्छिन्न छिन्न विच्छिन्न म्हणतो ना व विच्छिन्न झालेले असते अशा हिमालयापासून किंवा मलयांचल मलयांचलापासून किंवा हिमालयापासून किंवा मलयांचलापासून निघणाऱ्या नद्यांचे पाणी पथ्यकारक असते. त्यांचा प्रवाह जर मंद असेल तर मात्र त्या कृमी, स्लीपर, हृदरोग, कंठरोग, शिरोरोग इत्यादी विकार उत्पन्न करतात. म्हणजे जोपर्यंत गंगा आपल्या मुखापासून निघते आणि खडकांच्या स्वरूपात त्या दगडावरून पडते आणि नंतर मग ती वाहते, त्याचा स्पीड चांगला आहे, तोपर्यंत त्याच्यात अशुद्धी नाही आहे. पण जशी जशी गंगा स्थिर हळूहळू व्हायला लागते तसतशी गंगेमध्ये अशुद्धी यायला लागते आणि नंतर गंगेचं पाणी अशुद्ध होत जाते. प्रयागराज काय आहे तर तिथपर्यंत गंगेची स्पीड खूप जास्त आहे आणि त्या ठिकाणी ते काशी जे आहे ते स्थापित, काशीच ना, अलाहाबाद, प्रयाग, हां काशी. तिथून समजा ते सेंटर ऑफ हे आहे ना, हिंदू संस्कृतीमध्ये सगळ्यात जास्त काशीला महत्त्व देतात. पण प्रयागला स्नान करण्यासाठी सांगितलेलं आहे. जे काही सगळ्या प्रकारचे स्नान सांगितलेले आहे ते तिथं सांगितलेले आहे. कारण की गंगा तिथं येऊन नंतर तिथून पुढं जे आहे ते हळूहळू खूप स्लो व्हायला लागते आणि तिचा स्पीड जो आहे, पात्र जे आहे ते अशुद्ध व्हायला लागते. म्हणून त्या ठिकाणी एकतर जर तुम्ही ते ठिकाण पाहिलं तर ते त्या सूर्याच्या विशिष्ट याच्यामध्ये येतं, म्हणजे काय म्हणतात कोणामध्ये येतं, की जिथे पाण्याची शुद्धता, पवित्रता खूप जास्त प्रमाणात आहे. म्हणून त्या ठिकाणी त्या पाण्याचं जे आहे वापर आध्यात्मिक याच्यासाठी करतात, स्नानासाठी करतात. तर याचं वर्णन आपण आता कुंभ झालं होतं ना, त्या कुंभाच्या ठिकाणी त्यांनी सांगितलं होतं की ती सेम कंडिशन जी आहे ती 12 वर्षानंतर 140 वर्षानंतर रिपीट होते. कारण सूर्याचं जे चंद्रमन चालू आहे, पृथ्वीचं जे चंद्रमन चालू आहे, त्याच्यामध्ये काही ॲक्सिस तयार होतात की त्या ॲक्सिसवर बरोबर तिथे पाण्यामध्ये येणारी ती दिव्यता किंवा ती येणारी शुद्धी जी आहे ती स्नानाच्या हिशोबाने आणि आध्यात्मिक विचारांनी जी आहे ती तयार होते. आता त्याच्यात एक्झॅक्टली काय चेंज होते हे कदाचित त्या काळच्या लोकांना माहीत असेल, कारण की त्यांनी ते रिपीटेड सांगितलेलं आहे 144 वर्षानंतर, 12 वर्षानंतर आणि काही विशिष्ट टाईम पिरियड दिलेला आहे. त्याच्यामध्ये असे काही बदल होत असतील, सूर्याचा पृथ्वीचा तो कोन तयार होत असेल, सूर्याच्या किरणांशी संबंधित एकत्र येऊन तिथं ती
जी पॉवर तयार होत असेल किंवा एनर्जी ऊर्जा तयार होत असेल ती पुन्हा तयार होत नसेल, पुन्हा 144 वर्षानंतर होत असेल, तर ती एनर्जी कलेक्ट करण्यासाठी लोक तिथे जात असतात. म्हणून तो कुंभ प्रकार जो आहे तो घडलेला आहे. ठीक आहे. त्याला काहीतरी आध्यात्मिक टच दिला की लोक जास्त जातात. पाणी अशुद्ध होत असेल का, तर बिलकुल अशुद्धच पाणी तिथं असेल, प्रश्नच नाही. कारण आम्ही पाहिलेलं आहे की आम्ही तिथे आंघोळ जेव्हा केली तर त्या पाण्याची शुद्धता आपण जर चेक केली तर ठीक आहे, अशुद्धच पाणी असतं ते. पण त्याची एनर्जी लेवल जी आहे, कॉस्मिक एनर्जी लेवल जी आहे ती खूप हायर लेवलला आहे आणि ती अल्टिमेट घेण्यासाठी लोक तिथं जातात. ती पाण्याची क्वालिटी ॲनालिसिसमध्ये न बसणारी गोष्ट आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्ही आजच्या पॅरामीटर खाली क्वालिटी ॲनालिसिस करतात, ती तुम्ही तयार केलेली क्वालिटी ॲनालिसिस आहे. नेचरच्या बाबतीत तसं नाही. नेचर त्याचं क्वालिटी ॲनालिसिस वेगळ्या डिपार्टमेंटकडं आहे त्याचं. ते त्यांच्या कॉस्मिक एनर्जीवर आधारित किंवा जे काही हे आहे काय म्हणता येईल, तो जो सोलरशी संबंधित किंवा सूर्य ग्रहाशी संबंधित जी ऊर्जा तयार होत असेल तेवढ्या वर्षानंतर ती पृथ्वीवर कोणत्या अँगलनी पाठवते, त्या ऊर्जेवर आधारित